श्री रंगनाथ समचरण सरोजम सांगण्यामुदाम जगन्हित पाणी मंडन मंडनाम तरुणकुलसीमानां कंदरं कंदरेतुं सदैव भगवान् विठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथ पादाभिन्दं निवृत्तीश्वरानुग्रह प्राप्तम् महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनामतुल्यं राम नाम वरानने ओम नमो भगवते वासुदेवाय माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन हे मधमृतिके समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी तुमचे रवित धन हे मधमृतिके समान म्हणवा हरीचे दास म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस तुमचे रवित धन हे मधमृतिके समान प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवे करता घेतलेला अरुण गजगद वंद्य संत सम्राट संत शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला गोड असा एका प्रसंगातून एक गोड संवाद प्रकट करत असताना त्या संवादाचं एक मर्म आहे, त्या संवादाचा एक विषय की समाजाने
सुखी व्हावं यात वाद नाही, समाज सुखी आहे यातही वाद नाही, फक्त साधूच्या सुखाचा विचार आहे. जग सुखी नाही असं कोण म्हणतो? सुखी कवीजी निर्वाळा देतात, सगळं जग सुखी आहे. ज्ञानोबा आहे का थोडा वेगळं विचार सांगतात की जगात सुखी कोण आहे. या दोन्हीचा भूमितीमध्ये भगवान तुकोबरने अभंगात केलाय. तरी आपण सर्वजण मिळून यथामती यथावकाश श्री गुरु कृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल निरागस निर्विकार निलेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या माऊलीच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय जय वसुदे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदय आकाश पल्लकी परदेशी निजी प्रत्येक ज्योतीची ओवाळणी तरसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाती बाळवेणी लेव दिसी 17 वियेचे स्तुन्यनेसी अनहतात हल्लरू कासी समाधी बोधे निजविसी बुजाभूमी म्हणून सारता मागुली पिके सारस्वत तुझी पावली या कारणे मी सावली नसंडी तुझी म्हणबोनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापिमाते ग्रंथ निरोपणी तू आपुले निस्नेह पल्लवे माते पांगर विसील सदैवे तरी आताची आघवे निर्मीन माई नमो विशद बोध विदधा जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय सद्गुरु सत्य ज्ञानानंता जय जय संत मुकुटमणी मधुरया गिरा वैभवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करे क्षण विधिकरी अधर सीरुना प्यायस्व माझी वाणी तुझे वर्णी Thank you.
भक्तजनमानस निवासाय श्री रामचंद्राय वागीशाय यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यांस्ते हृदये संवित्तं नृसिंहं भजे ऋणो झुणो ऐसा वादविसी वेणु सुंदर तू श्याम तनु अलंकापुरी उभा अससी जनक सुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमल मनाव जस कृपा निर्मल मति पाव आये हनुमंत विराजे कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारी पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर राम बपुएक इनके पद वंदन किए नासे विघ्न अनेक जेथे आठविती स्वामी चेते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन हे मदवृत्तिके समान। अनंत कृपा मूर्ती श्रीमंत भगवान तो उद्धार आहे सेवेकरता हेतील अभंगाच्या माध्यमातून रुक्मिणी संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा माझं परमधन आहे, माझं समाधी धन आहे, माझं समाधान आहे, या व्यतिरिक्त मला कशाची आवश्यकता नाही असा निर्वाळा गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांकडे करते। पहा, माणसाने मागू नये, मागणारी माणसं निर्लज्ज असतात। तुकोबरे मागतच नाही, तुकोबरेने कोणत्याच अवतारात मागितलं नाही। तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणी हात पसरी जिणी हात पसरणं त्याच्या जीवनाचा धिक्कार केला तुकोबरेने। अहो ते देवाजवळ मागत नाही, ते सामान्य माणसाकडे काय मागत? मग मागूच नाही का? एखाद्याने माग म्हटल्यावर मागावं आणि माग म्हटल्यावर मागावं हा नियम आहे, पण त्याच्याकडे ते द्यायला असावं, तो उदार असावा आणि त्याने अगदी आनंदाने ते द्यावं अशी जी व्यवस्था आहे ना तिथंच मागावं। अहो जिथं प्रेम आहे तिथंच माणसं मागतात, प्रेम नाही तिथं कोण मागते? पती पत्नीचं प्रेम आहे म्हणून मागणी चालते तिथे, माय लेकराचं प्रेम आहे म्हणून तिथं मागणी चालते, देवभक्ताचं प्रेम आहे पण तिथं मागत नाही। आणि मागायचं जर तर प्रेम देवाचे हे देणी देह भाव जाय जेणी न धारावी मनी शुद्धी देश काळ। देवाकडे भक्त प्रेम मागतात, भक्ती मागतात, दुसरं काही मागत नाही। आणि कदाचित मागायचं जर तर स्वतःसाठी मागत नाही, जगासाठी मागत, जगासाठी मागत नाही। विठ्ठल आपण जगण्यासाठी मागतो, त्यांनी जगासाठी मागितले। मर जाऊ मांगू नहीं, मर जाऊ मांगू नहीं अपने तन के काज, परमार्थ के कारण मांगन मोहीन आविलाज। मेलो तरी चालेल, स्वतःच्या शरीरासाठी मागणार नाही, पण परमार्थासाठी मागायला मला लाज वाटणार नाही। कारण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आर विहार नीम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण। ते आपण पाठ आहे म्हणून म्हणतो फक्त, तुकोबारे जगतात एवढाच फरक आहे। तुकोबारे जर त्यांच्या सुखाची मागणी करतायत ते एका राजाकडे मागतोय, पण गंमत आहे इथे राजा तुकोबाराला मागा म्हणतात, तुकोबारे मागतात आणि राजाही तुकोबारेकडे मागतात। कळलं तर बरोबर विठ्ठल
ठेवणे हा नियम आहे. ज्ञानोबा एवढं मोठं कोण आहे? ऐके का ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. देव म्हणती रुक्मिणी, हाची एक योगी देखिला नयनी, हे ज्ञान संजीवनी. अजून वेगळं सांगू का? सोपं वेगळं सांग. विष्णू विन जप व्यर्थ त्याचे, विन जप व्यर्थ त्याचे. ज्याला विषाणू लागला नाही, मराठीत त्याला व्हायरस म्हणतात. सकलम जगत इति विष्णू, हे सगळं जग त्याला विष्णू स्वरूप दिसतं. विष्णुमय जग वैष्णवांचे ठावे, किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा. विठ्ठल जडी स्थळी भरला, पर्यंत अडवायचा. सध्या चालू आहे 2020. हा, ज्याची फिल्डिंग मजबूत मॅच त्याची. रिता ठावणाही उरला, आज या दृष्टीने पाहिलं. अजून थोडं वेगळं सांगतो, कळावं म्हणून सांगतो, मला कळावं म्हणून सांगतो. कानी जे पेरले डोळा ते, जे गुरुजींनी कानात पेरलं ते डोळ्यात उगवलं. कळलं तर बरोबर. तुकोबारीची ही दृष्टी आहे. या दृष्टीत असणारे तुकोबार आहे, या दृष्टीने सृष्टी पाहणारे तुकोबार आहे, या दृष्टीला सृष्टी कशी प्राप्त होईल हा विचार करणारे तुकोबार आहे. साधू आपल्याला नजर देतात. पुन्हा वाक्य आहे का? साधू आपल्याला नजर देतात, पण जगाला साधूची नजर नाही लागली, जगाची नजर साधूला लागली. कळलं तर बरोबर. साधू काय सांगतात त्याच्याकडे लक्ष नाही. आमच्या मुंबईच्या भाषेत सांगू, साधू काय सांगतात त्याच्याकडे जास्त लक्ष आहे. साधूला काय करतं? ज्ञानदेवाप्रमाणे आत्महानिधान विनोद नाही सांगत. लक्षात घ्या तुकोबारीची दृष्टी. तुमच्या वृंदावनामध्ये एक पद गायलं जातं, नजरों से गिराना ना चाहे जितनी सदा देना, नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाना, राधे तेरे चरणों की दूर जो मिलता है, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे तेरे चरणों. अजून एका वाक्यात सांगू, सगळ्या जगाच्या नजरेतून पडला चालेल, साधूच्या नजरेत पडू नका. विठ्ठल
काय राहिलात काय? साधूला नजर आहे आणि त्या साधूच्या नजरेत तुम्ही पडलात की संपलं. मज हसतील संत, संतांनी हसावं असं करू नका. संतांनी छाती ठोकून सांगावं माझं लेकरू आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगा साधूनी म्हणा. साधू फक्त लोण काढेपर्यंत बोलतो. विठ्ठल हप्ते आपल्यालाच भरायचे. साधू त्याच्या सुखाचा विचार करतो. साधू सर्व सुखात, सर्व जगाच्या सुखाचा विचार. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो तीही लोक सर्व सुखी. आणि एक साधन आहे भजी जो आदि पुरुखी. हा जो आदि पुरुष आहे ना, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांची ते हे समचरण साजिरी विठ्ठलरी पहा भीमातिरी. तोच ठाईचाची काळा अनादि बहुकाळा वेदानाही चाळा लावी लागे माये. पाचा सहित लयातीत झाले बाई येऊ प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपासी. ठाईचाची काळा अनादि बहुकाळा वेदानाही चाळा लावी लागे माई. ही ज्ञानोबराची नजर आहे आणि हीच तुकोबराची नजर आहे. दुःख ते कैचे नये स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. त्याचे वर्ण तो आम्हापासी सुखे राहिलासी प्रेमाचे. त्यांच्या स्वप्नात दुःख नाही हो आणि आपल्याला स्वप्नात सुख नाही. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ज्ञानोबराचा प्रश्न आहे. बरं ज्ञानोबराचा प्रश्न खोड्या कोण विठाला. तुकोबरांनी खोडला नाही तसाच ठेवला. मृत्यूलोकी सुखाची कहाणी. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकायला भेटणार नाही म्हणजे पण तुकोबराय सांगत सर्व सुखले आलो सर्वालंका आनंदी निर्भर डुलत असो. सर्व सुख प्राप्त असणारे तो खूप बरं आहे. सुख मागताय विठ्ठल. पहा लोकांची नजर तुमच्या व्यवहारावर असते. तुम्ही व्यवहारात किती सुखी आहात हे लोक बघतात. राजा आहे राजाचं फार लक्ष असतं. असलंच पाहिजे. फक्त निवडणुकीत नसलं पाहिजे. कळलं. आपल्याकडे जे राजे आहेत त्यांचं फक्त निवडणुकीत लक्ष असतं. लक्ष द्या. कळलं का. लक्ष द्या. तुम्ही कोटी द्या आम्ही लक्ष देतो. विठ्ठल निवडणुकीच्या काळापुरतं लक्ष नको. निवडणूक नसताना सुद्धा त्याचं लक्ष आहे. पण जो तुम्हाला सुखी करण्याचा प्रयत्न करतोय त्याला राजा म्हणायचं. आणि हा राजाचा स्वभाव होता. दररोज एक वाक्य सांगतो की आपल्या महाराष्ट्राला असे राजे प्राप्त झाले
की त्यांना साधू कसा असावं हे कळत होतं, आणि आपल्या महाराष्ट्रात अशी साधू झाली त्यांना राजा कसा असावं हे कळत होतं. आपल्याला अजून साधू कसा असावं कळलं नाही. चित्ती असू द्या रे, काय बदल ही घटना नाही बदलता येत. विठ्ठल राणी दुखी या दुखी भेटले, पुढे काय असेल ते पुण्य पुण्य. राजा राजाला एक शब्द वापरलाय, श्रीमंत योगी. आमचा राजा श्रीमंत होता आणि पुन्हा योग्यांमधला श्रीमंत होता. चांगदेवापेक्षा श्रीमंत होता. 1400 वर्ष जगला नाही, 53 वर्ष जगला. पण 53 वर्षात चांगदेवाला जे मिळवताना कष्ट झाले ते कष्ट राजाला नाही झाले. आणि तुकोबराय 42 वर्ष होते. चांगदेवाला 1400 वर्ष मिळवण्यात जे कष्ट लागले वर्णन आहे. अनेक जन्म संसिद्ध योगी संशुद्ध किलबिस. एका जन्मात योगी शुद्ध होत नाही. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मा प्रपद्यते. वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा होतला भाव. ऐसिया प्रतीती बोध सागरी, तू आपण या ते कल्लोळ करी. गुण वर्णन केले त्यांना. समुद्र पाहिलाय कोणी? समुद्र नसेल पाहिला. आमच्या मुंबईला आहे. खार आहे, कळलं का? गोड नाही. पिठाला खूप मोठा आहे पण खार आहे, कळलं का? खूप श्रीमंत आहे पण स्वभाव चांगला आहे, कळलं का? पिठाला आगी लागवता या सुखा. त्याच्या श्रीमंतीला काय काळी लावायची, त्याला भजन येत नाही. ठीक आहे, लक्ष्मी त्याची मुलगी असेल, भगवान त्याचे जावई असते, कळलं का? बोलत चला. समुद्र वार्षी सागरू, जैसा गणे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषिजू. समुद्राचा हा गुण ज्ञानोबारांनी जसा प्रगट केला ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये. संतुष्ट सततं योगी आत्मा दृढ निश्चय, मय्यर्पित मनो बुद्धिर्यो मद्भक्त समी प्रिय. हा गुण जसा प्रगट केला तो गुण साधूने लगेच उचलला. नवे थोडं उलट सांगू, साधूचाच गुण समुद्राने चोरला. विठ्ठला नाही ज्ञानोबराय म्हणाले, पृथ्वी दयाचे मी क्षमा, नुबगे स्थावर जंगमा, दयाचे मी अमृते चंद्रमा निवबीज. पृथ्वीला आम्ही तोडतो, फाडतो, जाळतो, सगळ्या क्रिया करतो, मलमूत्र आदी विसर्जित करतो. पण तिच्या पोटात जर मूठभर धान्य टाकलं तर पोतभर देते. पृथ्वीला क्षमा गुण ज्ञानोबाराय सांगतात माझ्या गुरुजींनी दिलाय, तो तिचा स्वतःचा नाहीये. तसं समुद्राकडे जी श्रीमंती आहे, जी विशेषता आहे, संतुष्ट सततं योगी, तैसा निरुपचारू संतोषिजो, असे हा जो गुणधर्म आहे तो माझ्या तुकोबरायांचा आहे, ज्ञानोबारायचा आहे. समुद्राचा स्वतःचा नाहीये. आणि असता तर तो खारा नसता. अजून एक त्या समुद्राची विशेषता आहे. समुद्राची एक लाट किनाऱ्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करते, पोहोचत नाही, पण ती जेवढा प्रयत्न करून पुढे जायचा प्रयत्न करते, प्रवास करते, जेवढा वेग ती धारण करते तेवढ्या वेगातही ती पुढे पोहोचत नाही. पण दुसरी लाट तिच्या मागे येते, ती सांगते घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे, तुला पोहोचता येत नसेल मी मदत करते. कळलं का? समुद्राकडून हे पण शिकायचं आहे. जे पुढे गेलेत ना त्यांनी मागच्यांना पण आणलं पाहिजे. हा गुणधर्म आहे, ही विशेषता आहे. तुम्हाला काय जमेल? काय जमेल? तुम्ही सांगितलं तर जमेल ना. तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न अध्यात्मान असतो, प्रयत्न केलं तर होईल. विनोदाचा भाग सोडून द्या. तुकोबराय या उंचीवर आहे, त्या उंचीवर आहे. बरं, तुकोबरायची आध्यात्मिक उंची आहे.
आणि राजाची सुद्धा ती सात्विक उंची आहे. राजा पण सात्विक. आमच्याकडे खूप राजे झाले, 96 कोटी राजांचं चरित्र सांगितलं शुकदेवानी, पण प्रत्येकाने आपलं जीवन भगवंताला समर्पित केले. आणि त्या 96 कोटी राजांमध्ये माझाही राजा असावा म्हणून तो उभा बोलतोय. विठाला आपल्या राजांना फुरसत नाही, कळलं? आताच्या राजांना फुरसत नाही. काला झाला का तुमचा? नाही, आमची वर्गणी द्यायची ती पुढच्या वर्षी घ्या, कळलं? अर्ध्या रात्री येऊन उभं राहिलं पाहिजे. अर्ध्या रात्री काय लागेल तरी सांगा, सांगा. मी नाही, माझ्या नोकराला हाक मारा, तो देईल. एवढी ताकद ज्याची त्याला राजा म्हणतात. एकट्या राजाने गड नाही जिंकले, अशा एकेका गड्याने गड जिंकले. अशी गडी होते, बोला अशी गडी होती. आताच्या गडीने रडी आहे, कळलं? किती गंमत आहे. त्यांनी गड सर केला आणि यांनी परमात्मा नावाचा गड सर केला. त्रिगुण त्रिपुरी वेडीला, जीवत्व दुर्गी आढिला, तो आत्मा शंभुनी सोडविला. तुझी आसुती तुझ्या विखी मूढ, तया लागी तू वक्रतुंड. ज्ञानियासी तरी अखंड उजूची आसी. किती गोड होती. कुठलाही अध्याय काढा, साधूच ऐश्वर प्रकट होईल. कुठलाही अभंग काढा, माणसाचं जीवन दर्शन होईल. काय व्यवस्था आहे. पूर्वी म्हणायचे, आदरणीय अण्णांच्या बद्दल म्हणता येईल, ते जसे चौरंगी चिरा आहे. आता चौरंगी चिरे कमी आहे, कळलं का? आताच्या चिऱ्यांना चिरे पडले, कळलं का? आमच्या कोकणाच्या भाषेत चिरे शब्दाचा अर्थ किडे. विठवाला काही विनोद नाही हा, हे वास्तव आहे. सकाळचं वाक्य आमचं, वास्तव अवास्तव होण्याच्या आधी, त्याचा विस्तव होण्याच्या आधी त्याला बदललं पाहिजे, त्याला आवरलं पाहिजे, त्याला दुरुस्त केलं पाहिजे. आणि ही दुरुस्ती तुकोबाराने राजापासून केली. विडाला पत्र ते केवडे चाल झालेली विठाला. किंमत आहे. ज्ञानोबाईच्या 65 ओव्या उमटल्या. चांगदेव पहिल्या ओवीपासून हैराण झाले. बोला. स्वस्ति श्रीवटेषु जो लपून जगदाभासु दावी ममग्रासु प्रगटला तरी. हे ऐकायला बरं वाटतं महाराज. हे कळाल्यानंतर मनुष्य चांगदेवच होतो. ही विशेषता आहे. ज्ञानोबाईच्या भाषेत सांगू, आत्मा जे निरत्न हस्तगत होईल. गीतेच्या भाषेत सांगू, आत्मरती आत्मवश्ये विधेयात्मा प्रसादमध्ये गच्छती. ही स्थिती राजाला मिळाली. आणखी सोपं सांगू का, पूर्वीचे राजे निर्व्यसनी होते. पूर्वी
पूर्वीचे राजे कुठेही पार्टीला जात नव्हते. पूर्वीच्या राजांना सुपारीचंही व्यसन नव्हतं आणि ज्यांना व्यसन होतं ते राजेच नव्हते. कळलं काय? ते वतनदार होते. कळलं का? आमचं दररोजचं एक वाक्य आहे, मुनीम आणि गनीम याच्यामुळे देश मेला. आणि आजही मुनीम आणि गनीम आहेत म्हणून देशाची अवस्था आहे. नाही कळालं? उलट सांगतो, मला चमचाही आवडत नाही, चमची आवडत नाही. विठाला ते गाडीवर येतात ना, मालिक, अरे मालिक तो भगवान है, चमचों से परेशान. हा, चमच्याने सगळं बिघडवलंय. शेजारीच्या आधीच खाऊन मोकळे झाले. कळलं? किती पुण्यवान असतील. आणि आमचा राजा असा होता, एखाद्याच्या घरी जर शिजत नसेल तर स्वतः उपवास करत होता. लाल बहादूर शास्त्री, देशाचे पवित्र पंतप्रधान, प्रत्येक राज्याला आठवड्यातून एक दिवस उपवास करायला लावला. एक दिवस वाचलेलं धान्य उद्या भविष्यात माझ्या देशाला कामी येईल. केवढी उदात आपल्याला एक एकादशी होत नाही. कळलं? एकादशी ऐसी करू द्वादशी की नानी. तो बरं सांगतात. बरं, ही गंमत आता अजून थोडं वेगळ्या भाषेत सांगतो. पत्नीला सांगितलं, समजून सांगितलं. काय समजून सांगितलं? आणखी एक गंमत आहे, तुकोबरायच्या पत्नीला समजत होतं. कळलं? ज्याला समजलं त्याला समजलं. आजच्या भाषेत सांगतो, ज्याच्या कपड्याची इस्त्री कडक आहे तो माणूस नाही, ज्याच्या घरातली इस्त्री कडक आहे तो माणूस आहे. बघा, पटलं तर घ्या, नाही तर माझं मला काही जड नाही. विठ्ठल आमच्या देशात अशा स्त्रिया झाल्या, अरे यमाच्या घरून नवऱ्याला परत आणले. यमाच्या घरून. आणि चुकून शेजारणीच्या घरी गेला तर बस पुण्याची गणना. विठ्ठल सांगितला, तुम्ही बाकी पुढे जाऊ नका. विनोद नाही सांगितला, भूमिका सांगितली. भूमिका स्त्री कडक पाहिजे. अरे ती लक्ष्मी याच्यात वाद नाही, ती शक्ती पण पाहिजे. तुकोबरायच्या पाठीशी तुकोबरायची पत्नी शक्ती रूपाने उभी राहिली म्हणून जिने केला हा पुरुष. तुकोबरायचा गाथा बुडवल्यानंतर तुकोबरायचा पूर्ण परिवार अन्न पाणी वाचून पहिले 5 नंतर 13 18 दिवस बसले होते. 13 दिवस निश्चक्र करिता तरी काम पवसी अनंता. देवाला आतून ते भांडत होते. आणि तुकोबराय डोळे उघडत नाही म्हणून परिवारातल्या कोणी डोळे उघडले नाही. तुकोबरायच्या चरणाजवळ पडून राहिले. बोला, आमच्या गुरुजींच्या भाषेत सांगतो, एकाच्या पगारावर जर घर चालत असेल तर एकाच्या भजनावर घराचा उद्धार होतो. म्हणून घरात एक तरी भजन करणारा पाहिजे. आणि जो भजन करतो त्याला बाकी काही सांगितलं पाहिजे, तू भजन कर, बाकीचं आम्ही बघतो. आपले कसे, आमचे कुळी नव्हते ऐसे ह्याची पिसेली. एवढ्यासाठी सांगितलं, तुकोबरायची पत्नी ऐकत होती. तुकोबरायनी पत्नीला सांगितलं, देव पहा बलिया करी ओसायास, न धरी आस नाशी. अगं देव पाहण्याचा प्रयत्न कर, बाकी सगळं पाहता येईल. पासपोर्ट विजा आला तर अमेरिका बघता येईल, पण देव अमेरिकेत नाही. योगियाचे मानसे बरोबर परितया पासी पांडवा मी हरपला दिवसावा, देथ नाम घोष बलवा बलवा करीती माझा.
भानुबिंबी नसे, एक वेळ वैकुंठी नसे, पण जिथं सप्ताह चालू असे तिथं असे, आणि तिथं चालू लोक जात नसे. विठ्ठल ते त्यांना विचारलं का तुमच्या गावात सप्ताह? ते आमचे बुवा लोक काहीतरी भांडण करतात. म्हणजे तुम्ही काय भांडण करता? कल्पना तुकोबाराची भूमिका. दुसरं तुकोबारांनी समाधानासाठी लागून या पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला विठ्ठल विठ्ठल म्हणा. जगाला सुद्धा विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोरा लहाना, दान इतले तुले द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणाला. काय गोड सांगितलं, विनवणी करून सांगितलं जगाला. पहा, घरच्यांना समजवता येतं, लोकांना विनंतीच करावी लागते, विनंतीच करावी लागते. आणि तुकोबाराचं ऐश्वर्य एवढं आहे की राजा तुकोबाराला विनंती करतो. राजाला कळलं तुकोबारा काय चित्ती नाही आस, बरोबर आहे ना अण्णा? बरोबर आहे की? तुमचं माझं घर तरी तोच चालवतो, बाकीच्यांचं काही माहित नाही, कारण अजून कोणी कबूल झालं नाही आमच्याजवळ. आमच्या मुंबईच्या भाषेत सांगतो, आमच्या मुंबईत असे बरेच महाराज आहेत, असे बरेच महाराज आहेत, त्यांनी जर नारळ घरी नाही नेलं तर त्याची चटणी होते. घरात चालत नाही, त्याचं बाहेर काय चालेल? एवढं कळलं म्हणजे बरंच कळलं तुम्हाला. तुकोबारा मिरच्या विकायला पनवेल पर्यंत गेले, तिथं नुकसान झालं. पांडुरंगाने ते पैसे किराणा घरपर्यंत पोहोचवलं, मला घरपर्यंत पोहोचवलं. तुकोबाराची पत्नी जे तुकोबाराच्या विरोधात रागवल्या होत्या, तुकोबाराची आरती ओवाळायला लागल्या की चला माझ्या मालकाला व्यापार कळायला लागला. कळलं का? आणि आमचा एकच व्यापार, दिनरजनी गोविंदाचे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. त्यांनी काय मागावं सांगा ना विठ्ठल? आता राजाला सांगण्याचं कारण, राजाशी संवाद करण्याचं कारण, तुम्ही जे परमार्थात कमवले ना ते तुमच्या वाणीत, तुमच्या नजरेत, तुमच्या चेहऱ्यावर दिसलंच पाहिजे. पतिव्रता स्त्री जशी 4 स्त्रियांमध्ये उठून दिसते, तसा भक्त असा 4 चौघात उठून दिसतो. हजारो तारका असू दे, चंद्र जसा उठून दिसतो. पतिव्रते आली वार्धक्य दैसे. एखाद्या पतिव्रता स्त्रीला वार्धक्य आल्यानंतर सुद्धा तिच्या चेहऱ्यावर ते, तिच्या बोलण्यातली मृदुता, तिच्या स्पर्शातली ताकद, तिच्या शब्दातलं वजन, अहो कळलं तर ठीक, नाही तर जीव घेईल एवढी ताकद असते ते शब्दात.
कानी लागता महूर आरते भांड्याची वाहत पिढाला शब्द असेच आहे फक्त लोकांना ते परखड वाटतात राजाला नाही वाटले कारण त्याच्यात तुमचे शब्द आहेत पिढाला तर लोकांचा स्वभाव आहे भूत म्हटलं की हा काहीतरी भूत ऐकून बाहेर पडतं आणि तेवढंच मांडतात लोकांचं विचित्र आहे साधू कानाचा आणि दृष्टीचा आणि वाणीचा तिघाचा विषय झाला तरच करतो नाही कळलं अजून सोपं जो कानसेन आहे ना तो तानसेन होतो ज्याचे कान चांगले नाही त्याला काय नुसता कान आहे त्याचा कळलं तर बरोबर तानपुरा लावला तानपुरा पडत नाही बोला कधी कधी काही ठिकाणी कीर्तन असलं असं वाटतं उगीच तारीख घेतली रे देवा असं वाटतं पण काही ठिकाणी असं वाटतं कदाचित यम न्यायला आलं तर त्याला सांगत थांब एवढं एक कीर्तन करून येतो आणि त्याची ताकद नाही कीर्तन वाढवायची विठ्ठला दररोज नाही गुलाबजाम भेटत ना कधी कधी राजाला सांगितलं जथा राजा तथा प्रजा या न्यायाने समर्थाचे घरी सकळ संपदा या न्यायाने राजाचं पाप प्रजेने भोगू नये राजगुरूने भोगू नये राजाची पुण्य भोगा आज आपण जे सुखाचे दिवस पाहतो ते महाराजांचे आणि राजांचे म्हणून भोगतोय आपलं काहीच नाही काहीच नाही नुसत्या हरिपाठावर आपण काहीच कमवू शकत नाही मिळवता येईल गाडी बंगला सगळं मिळवता येईल पण आत्मा जे निरंतर ती कठीण आहे महाराज किंबहुना सोय जीव आत्मयाची लाई तेथ जे होय कया नामसे सोपे भाषेत सांगतो आमचे गुरुजी सांगतात झोपेत सुख आहे महाराज 4 तासाची झोप 6 तासाची झोप 20 तास 18 तास ऊर्जा देते 4-6 तासाची झोप 20 ते 18 तास ऊर्जा देते समाधी केवढी ऊर्जा देते साधू समाधीतून बोलते आणि साधूचं बोलणं समाधीतून जरी असलं तरी तुमच्या आमच्या समाधानाचं आहे त्याचं उत्तर आहे उगीच त्यांना वेळ आहे म्हणून नाही बोलले जरी त्यांना बरे बोले कामे तोंड करू गेले बडबड सतोका करी बोले सहज वाणी सहज बोलणी ते इतकं सहज नाही पुढा स्नेह पाधरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा एवढी ताकद आहे त्यांच्या शब्दात घरचे आपल्याला 100 वेळा मूर्ख म्हणतात तरी म्हणतो तसं नाही खूप प्रेम आहे आमच्यात कसं प्रेम आहे महिनाभर पगार देऊ नका तुम्ही तुमचं नाही आमच्या महाराज लोक जर 1 महिना जर महाराज पाकिट नाही तर काय होईल महाराज कुंभमेळ्याला देश वेश नवी माझा सहज फिर करू सत्कार दुःख भरायचे तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया विजेलिया ते उपासी वैराग्य गा त्यांच्या झोपेत सुद्धा वैराग्य त्यांना सांभाळत आहे त्यांना वैराग्य ना आपल्याला वैताग एवढाच फरक आहे आपल्याला वैताग कोणी सांगितले सप्ताह करायला कोणी सांगितले एवढा खर्च करायला आपल्याला वैताग येतो त्यांना वैताग नाही मारा जे शेतकऱ्याचं शेत राखण करताना नुकसान झालं त्या नुकसानाच्या मोबदल्यात जे धान्य मिळालं त्याला त्यातलं बरं तुकोबाऱ्याला दिलं तुकोबाऱ्याने त्यातलं सुद्धा विकलं वाटलं आणि गावचं पडलेलं देऊळ उभं केलं याला वैराग्य म्हणतात
आपण दुसऱ्याच्याच पंक्तीत सोमवार सोडतोय. विठ्ठल आणि गोष्टी तर वैराग्याच्या, कळलं का? माझ्यासारखा माणूस नाही. तुला माणूस कोण म्हणताय? फक्त दिसायला माणूस आहे. लाडणा गर्दब जाना पुच्छे विनोदोपाल असू द्या, आता काय असेल किती गोष्ट म्हणशास्त्र. माणूस म्हणून जगात त्याची कीर्ती व्हावी म्हणून आणखी एक गंमत. महाराज तुकोबाने राजांनी पाहिलं, आळंदीत पाहिलं, नगर प्रदक्षिणा करताना पाहिलं, अणवाणी प्रदक्षिणा करताना पाहिलं. हातात विणा आहे, चिपळे आहे, काही वारकरी आहेत, पांडुरंगाचं भजन चाललंय. राजा पालखीत आहे. पालखीतल्या राजाला चालणाऱ्या महात्म्याकडे पाहिलं आणि मग लक्षात आलं, अरे बापरे, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणार, देव तया जवळ असे आपण असे. पालखीतून उतरले, साष्टांग प्रणिपात करायला लागले. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य, जय जय आचार्य, समस्त सुरवरिया, प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया, वेदवाणी तवची चांद, जवन दिसे तुझे अंग, आम्हा तव मूग येके पान. किती गोड वर्णन केलं. कसं सुचलं असेल संतांनी? आणि आपल्याला वाचावं हे पण सुचत नाही. कसे वाचलं हा प्रश्न. एकाला विचारलं, मी या रोते क्यों? बोले मेरी सूरत ही वैसी है. महाराज राजांना आलिंगन दिलं तुकोबराई. तुकोबऱ्याचा स्पर्श झाल्यानंतर दिव्य झाली माझी. राजाला ते आनंद वाटला. अरे बापरे, असा फक्कड महात्मा पाहिला नुसत्या स्पर्शा आपणा सारखी. कोण असावा महात्मा? गुप्तहेरांना विचारलं. गुप्तहेराने अगदी तंतोतंत अगदी बारकावे सांगितले. मला आपल्या दरबारात नोकरीला आहे, आपल्या दरबारातून पगार जातो, बाजारात एक, गावात दोन, अशी घर, 3 घर आहे. आज अंबानीची एकट्याची जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी तुकोबाईची एकट्याची त्या काळी होती. आणि प्रॉपर्टी होती तेव्हा लोक तुका शेठ म्हणत होते. प्रॉपर्टी गेल्यावर वेडा तुका विचार करी बडबड फार म्हणायला लागले. विचारलं, जा पाणी द्या, पाणी द्या. पण कोणीतरी हात धरा, बसून पाणी प्या. ऐकायचं बी नाही. ठीक विठ्ठल. कुठल्या तरी गावात होतो मी आता. वैता तुका वेगा तुका विचार करी बडबड खा. तुकोबऱ्याच्या बोलण्याला लोक बडबड म्हणायला लागले. आपण बोलतो त्याला ज्ञानोबांनी स्पष्ट म्हटले, अनंत वाचार. झोपेत बरळण्यासारखं आपण बोलतो. ते महात्मा कर तुका बोले विठ्ठल प्रसाद. पांडुरंगाचा प्रसाद बोलते. महाराज असं वाटलं ही परिस्थिती काय देवाने त्यांच्या जीवनात आणली, आपण त्यांना काहीतरी मदत करा म्हणून आमंत्रण दिलं. पाडव्याचा दिवस आहे, पुरणपोळीचा बेत करूया, या तुम्ही. तुकोबारे नाही गेली. ते म्हणाले, आमच्या येण्याने तुमच्या कामकाजात दिरंगाई होईल आणि आमचंही भजन बंद पडेल. भजनी विक्षेपतीची पैमर.
नाही गेले? दुसरं कारण सांगतो. तुकोबाला वाटलं मी जर राजांकडे गेलो पाडव्याला, पुन्हा अक्षय तृतीयाला बोलवतील, पुन्हा वटपौर्णिमेला बोलवतील, 2-4 वेळा जर येणं जाणं राहिलं तर थोडस नाट्य घट्ट होईल, गुरु शिष्य म्हणून लोक ओळखतील, राजाच्या घरी आपलं वजन आहे म्हणतील, मग आपले सोयरे म्हणतील महाराज तुमचं राजाच्या घरी वजन आहे, आमच्या पोराला चिटकवा. म्हणून नाही गेले. विठ्ठल आता लोक राजाकडे कोणाला तरी चिटकवण्यासाठी जातात आणि राजा कोणालाही चिटकू देत नाही, कळलं का? महाराज नाही नजराणा पाठवलं महाराज. तुकोबाने नजराणा साभार परत केला. नको नको हे होत प्रारब्धाच्या काळात ओघात ते गेलं. प्रारब्ध सांगते याच्यात सुख नाहीये. सुखिया सब संसार है जो खावे और सोवे, दुखिया दास कबीर है जो जागे और रोवे. सगळं जग सुखी खाऊन पिऊन झोपा काढते, काय टेन्शन आहे सांगा ना. आपली सकाळ सकाळी 10 वाजता होते, आपली पाठ 10 वाजता होते. उगवला आदिम कर झाल्याने ओढ सदिशा. क्षमा मागून सांगतो, तुमच्याकडे जनावर आहेत की नाही माहित नाही. गुरांना जनावर म्हणतात आणि होय दत्त बरोबर आहे. सकाळी ती गुरं चरायला जातात आणि संध्याकाळी परत येतात ना. आपली गुरं संध्याकाळी चरायला जातात. रवंत कधी करतात मला प्रश्न. म्हणून शासनाला चित्रपट काढावा लागला 7च्या आत घरा. ती सकाळी 7च्या आत नाही म्हटली, एवढंच फरक आहे. ही विरोध नाही सांगत, लक्षात घ्या. लक्षात राजा हा नजरा नको, तीही त्रिभुवनी हे वैभवाचे. तो का म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याची, जीव देता तरी नाही वचन ऐका असेल. तुम्ही जीव दिला तरी का त्याच्या एका वचनाची बरोबरी होणार नाही. तुम्ही उदार आहात कळलं, नको ती उदारता नको. लोकांच्या दृष्टीने ती भीक होईल आम्हाला, नको. आणखी सांगू राजा, मानी तो देईल काही, न मानी तो नेईल काही. जर मला मानत असाल तर गाथ्यापेक्षा काय मोठं द्या, आणि मानत नसाल तर माझ्या गाथ्यातून काय न्या, असा प्रश्न राजाला केला. या प्रश्नातून राजाला कळत होतं एवढा अभ्यास राजाचा आईच्या उदरात झाला होता. वेगळ्या भाषेत सांगू, अरे अभिमन्यू तरी चक्रव्यूहातून बाहेर पडताना मेला, मारला गेला, पण राजे मारले गेले नाही. राजापुढे सगळे चक्रव्यूह फेल झाले. तो शाहिस्ता खान असेल, अफजल खान असेल, अजून 25 वर्ष जरी राहिले असते ना, किती आपले 80 गाठले तरी काही नाही. श्वान परिगती झाली. आमचं काल शिल्पन चाललं. शिवाजी महाराजांकडे पुत्र होता, त्या पुत्रेचं नाव होतं वाघ्या. बरोबर, राजाची चिता पेटल्याबरोबर त्या कुत्र्याने उडी मारली, जिवंत उडी मारली. त्या कुत्र्याला कळालं राजा होता तोपर्यंत आपण वाघ होतो, राजा गेल्यानंतर आपले कुत्र्याचे हाल होते. अजून बऱ्याच कुत्र्याला नाही कळलं ते. अरे वाघासारखं जागा. पुढे वेगळ्या भाषेत सांगू, वाघ पिंजऱ्यात जरी असला तरी काय वाघाचीच आहे, वाघाचीच आहे. तसा साधू देहाला जरी असला तरी अवस्था तीच आहे. आत्मवश्येर विधेयात्मा प्रसादम दिगच्छति.
ही स्थिती आहे, ही स्थिती आहे. आणि ही स्थिती राजांना कळते म्हणजे राजा केवढे भाग्यवान असतील. पण राजांनी ठरवले परीक्षा घ्यायची. आमंत्रण देऊन पाहायला आलं नाही, अभिमान आहे की नाही पाहायचं, तर लोक वाट बघतात बॅनर फोटो यायला. लोकांना दाखवतात आपला फोटो आहे बॅनर, मरतात फोटो. ज्याला वाटतं ना मी खूप सुंदर आहे त्यांनी सकाळी उठल्यावर आधार कार्ड बघावं. त्याच्या लक्षात येईल आधार नाही कोणी. हे विनोद नाही सांगत महाराज, काय त्या फोटोवाला पैसे पोटले का नाही माहित नाही, का सगळ्यांचा सत्यानाश केला देव. मोबाईलचे उपकार आहे, आपले फोटो फिल्टर येतात. कैसे क्या हो गया तुकोबाराने अभिमान समर्पणाने जिंकला, लोभ संतुष्टीने जिंकला, क्रोध शांतीने जिंकला आणि काम भक्तीने जिंकला. ही सगळं चरित्र शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचलं होतं. तरी पण माणसाला काहीतरी आशा असते. ज्याने 3-3 मजले बांधले ना त्यांनी पण वर गज काढून ठेवले. हा कुठं कोपऱ्यात नाव निघालं इमारत फळा पिढाला. एकच उदाहरण सांगतो, पुढचं येत नाही. समजा एक राजा गंगेच्या किनारी फिरत असताना प्रधानजी काही सैन्य त्याच्या बरोबर होत. एक साधू पाहिला, होचरी खेचरी चाचरी आणि खेचरी म्हणजे आकाशाकडे दृष्टी लावून अलक्ष मूर्ती चाललं त्याचं काम. त्याचं ते तेज, त्याची साधना पाहून राजाला वाटलं असा साधू आपल्या घरी आला पाहिजे, दरबारात आला पाहिजे. हे राजे लोक लहरी असतात, फार मोठ्या लोकांच्या घरी जास्त जायचं नाही, ते लहरी असतात. कधी घात करतील सांगता येत नाही. राजाने सांगितलं प्रधानजीला, हा साधू आपल्या दरबारात आला पाहिजे. प्रधानजीने सांगितलं ते शक्य नाही. म्हणजे का? अरे तो महात्मा असा फक्कड महात्मा आहे, कौपिनवंत खरु भाग्यवंत. राजाने दवंडी दिली, जो गंगेच्या किनारच्या साधूला माझ्या दरबारात आणील त्याला अर्ध राज्य देईल. कोणाला नको अर्ध राज्य? 1500 रुपये सोडत नाहीत लोक. राजाने आज्ञा दिली. काही लोक म्हणले प्रयत्न करू, जगलो तर राज्य मिळेल, मेलं तर नाव तो होईल. साधूसाठी काहीतरी केलं. त्या गावात एक वेश्या होती, तिने विड्या उचलला, म्हणजे मी आणते. राजाने सांगितलं तुला माहितीये जर दरबारात आणलं नाही तर तुला फाशी दे. तिने सांगितलं तसंही मी कुठं जिवंत आहे, दररोज मरते, रोज मरते. ही शरीराची माती, हे शरीराची माती जरी तशी काय जगण्याला अर्थ आहे माझ्या. अपयश मरणावळी ओखटी, अपयश आलं तरी मला भीती नाही, आधीच मी मेलेली आहे. प्रयत्न तर करते आणि जर जिंकले तर अर्ध राज्य मिळेल. तिने त्या गंगे किनारी जाऊन साधूचा अभ्यास केला, 7 दिवस सर्वे केला. 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तना दिवशी तिला कळालं की साधू नेमकं कुठं कमी पडतोय. हे जे माता भगिनी आहेत ना, यांना देवाने एक नजर दिली आणि जन्मता नजर दिली. कोणता पुरुष आपल्याला कोणत्या नजरेने बघतो हे त्यांना आपोआप कळतं. आणि तरीही अत्याचार होतात. ही नजर काय असेल कल्पना करा. तिने पाहिलं, बराच वेळ वर बघतो, खाली हात चाचपडतो, एक वाळूचा खडा उचलतो, तोंडात टाकतो, सगळं फेकून देतो. तिने 9व्या दिवशी खडी साखरेचे 2 खडे टाकले तिथे खाली. त्यांनी चाचपडून एक खडी साखरेचा खडा तोंडात टाकला. तो चवीला आला, विरघळला. कळलं का? तो विरघळला आणि तो पण विरघळला. कळलं का?
दुसऱ्या दिवशी गिरी नाही, तिसऱ्या दिवशी गिरी नाही, चौथ्या दिवशी पुन्हा एकच खडा टाकला. एकच खडा. पुन्हा साधूच्या लक्षात आलं, काय कुठं पोचला होता तो खाली उतरला हो. मग मुक्काम गाठेपर्यंत माणसाने इकडे तिकडे बघू नये. काम न छोड़ा, क्रोध न छोड़ा, काम न छोड़ा, क्रोध न छोड़ा, तूने हरि भजन क्यों छोड़ दिया, हरि भजन क्यों छोड़ दिया, हरि भजन क्यों छोड़ दिया. तुम्ही यावर्षी दिंडीत नव्हते, मजा नाही कळलं. 40 वर्ष दिंडीत चाललो, आज पण कोणी टाप नव्हती मला बोलायची. हा असं बोलला, आजपासून दिंडी बंद. कळलं. तूने हरी भजन देहाची वरिया धरू, प्राणिया कामी भरू, म्हणून पडला विसरू काय देणं करायचं. किती फटके मारले संतांनी आपल्याला, पण काय गेंड्याच्या कातडीची माणसं आहे, फरकच नाही. तू कर वटवट, मी आई निघाल गाठ, मराठवाड्यातली म्हणे. त्यांनी पहिले ही बाई काहीतरी टाकते. नमस्कार केला, आई साहेब तुम्ही काय टाकता इथे? मी गोड लागते. तो का म्हणे गोड लागे तो मागे रसना, मी देत जा. ते म्हणजे आम्ही रस्ते आहोत, आम्हाला काम असतात, घरची सोडत नाही, आम्हाला सासूरवास आणि वनवास असतो. असं बोलायला बाया हुशार असतात. मग स्टॉप देऊन जा. ते म्हणजे आम्ही एवढं पण नाही, ते पण सासूला चोरून आणतो आणि ते तुमच्या पुढे ठेवतो, तुम्ही साधू आहेत म्हणून ठेवतो. कळलं का? असे लोक फार गोड बोलायला लागले की समजायचं तुम्ही मारणार. बाबा एक काम करा ना, माझ्या घरी चला, तुम्हाला पोतभर देते. किती? पोतभर देते, तुमच्या वजन एवढं देते. आता ते घसरलेला माणूस नाही म्हणेल का? कधी या बाई तुम्ही सांगाल तेव्हा येतो. सोमवारी चालत म्हणजे हो. तिने राजाला सांगितलं साधू यायला तयार आहे. गंगेपासून दरबारापर्यंत दोन्ही तर्फा रांगा लावा, प्रत्येक ठिकाणी फुटाफुटावर माणूस ठेवा, त्याच्या हातात खडी साखरेच्या पराती ठेवा. बाबा गंगेपासून दरबारात धावत आला. बोला, एवढी खडे साखरेची आशा जर एवढा त्रास देऊ शकते, तुकोबाला काय आस आहे पाहता. म्हणवा हरी ते दास, म्हणवा हरी ते दास, म्हणवा हरी ते दास, म्हणवा हरी ते दास.
असं नाही का काहीच असं नाही. तुकोबराने माझी आशा सांगतो, म्हणवा हरीचे दास, तुम्ही हरिदास व्हा. हरिदास होण्याचा काय फायदा आहे? आपण तसे संसाराचे दास आहोत, पण तुकोबरा हरिदास व्हायला सांगतो. हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंता हो निराहती उदास बळकट कास भक्तीची धरुरी पाय त्याजिले जन नयते मानवती कंठी रामामृतपा म्हणा विठ्ठल. एकच उदाहरण सांगतो, थांबतो, पुढचे येत नाही समजा. आमच्या नांदेडला नांदेडकर महाराज आहेत. 50 वर्ष पायी वारी केली. आळंदी ते पंढरपूर 16 महिन्याची वारी केली. ब्राह्मण सोहळ्यातलं जीवन सोहळ्यात अजूनही स्वतःच्या हाताने करून खायचं असं. एकुलती एक मुलगी, मुलीच्या घरून आले, कुठेतरी कथा चालू होती. मुलीने सांगितलं, बाबा कथा द्यायला परत इकडून या, मला 2000 रुपयाची गरज आहे. 40 वर्षापूर्वी 2000 म्हणजे 2 लाखापेक्षा जास्त होत. कथेत कथा सांगता सांगता बोलून गेले की इथून परत मुलीच्या घरी जायचं आहे. मुलीला 2000 रुपयाची अडचण आहे. तिने प्रेमाने मागितलं, ताई बापा सोडून कोणाकडे मागणार आहे? कोणाकडे मागणार? तिच्या घरी अडचण असेल. कथा झाली, संध्याकाळी जेवण उरकली, यजमान आले. रे बाबा, सकाळी कथेमध्ये ऐकलंय तुमच्या मुलीच्या घरी अडचण आहे. जाताना तुम्ही इथून दक्षिणा घेऊन जाणार, तिच्या घरी देणार. चेकबुक आणलाय मी, सही केली. आकडा तुम्हाला पाहिजे तेवढा टाका. 2000 लागतात ना, 10,000चा आकडा टाका. आणि हे परत करायची गरज नाही. भागवताची दक्षिणा वेगळी मिळेल, कळलं का? अशी संधी चालून येते तेव्हा डोळ्यावर पट्टी बांधू नका. बाबा, मी माझ्या घरी सांगणार नाही, तुम्ही तुमच्या घरी सांगू नका. मी परत मागणार नाही. तुम्हाला पांडुरंगाने दिले, समजा तुम्हाला दिलं, आम्हाला काय कमी पडणार आहे? तुम्ही ब्राह्मण आहात, दिलं काय कमी पडणार? वगैरे वगैरे सगळ्या भाषा वापरून बघितल्या. माझी इच्छा आहे, मी मनापासून सांगतोय, तुम्ही घ्या. चेक त्यांच्या हातात दिला. चेक त्यांनी घडी केला बाबांनी आणि परत दिला. नको ते म्हणजे का बाबा, मी हे परत मागणार नाही. भागवताची दक्षिणा वेगळी मिळेल. तुम्हाला पाहिजे तेवढा आकडा टाका. मेलो तरी बरं निघणार नाही शब्दातून की बाबांनी माझ्याकडून एवढे पैसे दिले. माझ्या घरी सांगणार नाही, तुम्ही तुमच्या घरी सांगू नका. पांडुरंगाची शपथ आहे. केवढी चांगली संधी होती सांगा. नको म्हणाले. का नको? का नको? मी इच्छेने देतोय, तुम्ही मागितले म्हणून देत नाहीये, मला कळालं. आणि एखाद्याची अडचण करून जर आपण त्याची मदत करू शकत नसलो तर आपल्याला माणूस म्हणून घेण्याचं काय अधिकार आहे? त्यांचंही चुकीचं नव्हतं, यांचं पण चुकीचं होतं. त्याने अशी तुळशीची माळ काढली, सांगितलं, बाळा, हे ज्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय ना, त्याला जर कळलं तुझे दास्य करू आणि का मागू खावया, तर तो मला नांदवणार नाही रे. तुम्हाला नांदवणार नाही. तो का म्हणे, नग्न भाज तरी ते लाज स्वामी. कुठल्याही अंगाने स्त्री उघडी असेल तर त्या मालकाची लाज जाते. मला काय कमी पडत असेल तर त्याची लाज जाईल. मी त्याच्याशी लग्न केले, तुझ्याकडे का मागू? हे ऐकल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने सांगितलं, मी ज्ञानोबा तुकोबाराय पाहिले नाही, पण ज्ञानोबा तुकोबाराय काय असतील याचा अंदाज मला आला. मला दृष्टांतातून सांगायचंय, राजे काय असतील याचाही अंदाज आपल्याला आला पाहिजे आणि तुकोबाराय काय असतील याचाही अंदाज आपल्याला आला पाहिजे. एक वैराग्य शिरोमणी, एक इतका श्रीमंत, इतका उदार आहे, तुम्ही मागाल ते द्यायला तयार आहे. जीव मागा, मी जीव गहाण ठेवीन.
तुमच्या सुखासाठी, पण आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. आदरात आग्रहात निश्चयात तिन्ही पद्धतीने विठ्ठल म्हणा, बाकी काही लागत नाही. विठ्ठल म्हणता आले पा पदरी आले, विठ्ठल विठ्ठल म्हणत सोपा करी पापा निर्मूळ. विठ्ठल दैवत भोळे किती गोड गोड सगळ्या बाबतीत विचार करा. हे काय प्रेम असेल तर खूप बरेच देवावर. एक वाक्य सांग. उमा कहूँ मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. पार्वतीला महादेव सांगतात, पार्वती माझा अनुभव सांगतो. उमा कहूँ मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. आणि हरिभजन सब मेलेल्या माणसाचं प्रेत घेऊन जातो. बाकीचे म्हणतात राम नाम सत्य, ज्याला म्हणतात त्याला ऐकायला जात नाही, जे म्हणतात त्यांना कळलं नाही. अंधेर नगरी चौपट राजा असं व्हायच्या कामाला येऊ नये म्हणून तुकोबराय बोलत नाही. भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळात तुकोबराय जाग करतात आपल्याला. नका घेऊ भान धर्म तोची सार. आणि सगळ्यात मोठा धर्म सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. मग तयाचे प्रसादे सर्वोपशांती प्रमदे. कांत हो निस्वानंदे स्वरूपी चलमसी, स्वरूपी चलमसी. ही त्याच्या प्रसादाची ताकद आहे. त्याचा प्रसाद मिळवा, बाकी काय मिळेल ते जाऊ दे, ते सब झूट आहे. नुसतं म्हणू नका लटिका व्यवहार. संसारा आगी आपुलेने हाती लावून मागू ते पाहुणे म्हणणारे तो कोबर आहे. राजाला म्हणतात म्हणवा हरीचे दास, हरिदास व्हा. नाही तया भय मोह चिंतास, हो निराती उदास. बळकट कास भक्तीची धरोनी पाय त्यजिले जन, जन तन धन केले तृणाही समान. काथाळीला संसार केला षडूर्मीचा मान. कशाचा बळा विठोबा.
तपे विण दैवत निद्र्या विण तत्करबला कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचनापोटी पावे भाग्याचा तो पावी येथे कोणी भाले अधिकारी त्यासी हरिदी इथं जायचं याला तप लागतं आदरणीय अण्णा अण्णा आहे ते शिकाय समोर चष्मेश्री मारे दिसत अण्णांचा कृपा आशीर्वाद मार्गदर्शन आणि त्यांची पवित्र उपस्थिती उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी शास्त्री महाराज दत्तात्रेयजी महाराज गुरुजी रामदास बाबा जे वारकरी दत्तात्रेयजी महाराज बाकी काही सगळ्यांची नाव मला आठवत नाही बरं राहिलं तर पुन्हा भांडण व्हायचं सिंह राममय सबले आम्ही घर होणार नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी गुरुजनांच्या चरणी समर्पित करतो सेवेला विराम एखादा शब्द वेडा वाकडा चुकीचा गेला असेल उदाहरण क्षमा करा योग्य आहे ते ज्ञानोबारांचे तुकोबारांचे गुरुजनांचे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा न्यूनते पुरती अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितसे पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मला क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा जय जय सद्गुरु करुणाकरा जय जय सद्गुरु विश्वंभरा मद चरणी दातारा नित्य ठेवा एक करा सत्य बोला धर्माचं आचरण करा परस्त्रीला माता समजा परधनाला विष माना अपमान सहन करा शिका मान द्यायला शिका गाई बैल जमीन विकू नका देवाचं नाव घेत घेत घरी जा देवाचं नाव घेत घेत झोपा देवाचं नाव घेत घेत उठा नाहीच कळालं लग्नाच्या अगोदर जय हनुमान म्हणा लग्नानंतर जय श्रीराम म्हणा आणखी एक करा बोलताना असं बोला आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार याची काळजी घ्या पण आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला बोल वैसे बोल जे मी बोले विठ्ठल डोले आणखी एक करा जिथं डोकं ठेवा तिथं डोकं लावायच्या भानगडीत पडू नका डोकं लावायचंय डोकं ठेवायच्या भानगडीत पडू नका डोकंच ठेवायचंय तू का म्हणे नेनो युक्तीची ते खोली म्हणून ही ठेवली आणखी एक करा साधं राहा साधं खा साधं बोला आपोआप साधू व्हाल आणखी एक करा वाणी जपा पाणी जपा निसर्ग जपा संस्कृत जपा संस्कृती जपा संस्कार जपा मुलांना जपा स्त्रियांना जपा परिवार जपा समाज जपा देशाला जपा काहीच जपता आलं नाही काही नाम जपा आयुष्य करी उणे परी मदावडो कीर्तन नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा विठ्ठल